नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा कालखंडात जाणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे. पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्थिरतेमधून दोन अत्यंत क्रूर हुकुमशहांचा उदय झाला. तर मग चला पाहूया हे सगळं नेमकं कसं घडलं. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर असं काय घडलं की संपूर्ण युरोपच बदलून गेलं. तिथली सामाजिक राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती की ज्यामुळे इतक्या टोकाच्या विचारसरणीला वाव मिळाला, हे समजून घेणं खरं तर खूप गरजेचं आहे. तर झालं असं की पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आणि इटलीमध्ये एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाली होती. लोकांचा तेव्हाच्या व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला होता आणि ह्याच संधीचा फायदा काही नव्या करिश्माई नेत्यांनी घेतला. हो, हिटलर आणि मुसोलिनी सारख्या नेत्यांनी लोकांना राष्ट्रीय स्वाभिमान परत मिळवून देण्याचं आणि देशात स्थिरता आणण्याचं आश्वासन दिलं. त्यांची ही आश्वासनं लोकांना इतकी भावली की जे लोक तेव्हाच्या राजकीय परिस्थितीला कंटाळले होते ते सहजपणे त्यांच्याकडे ओढले गेले. आता पुढे पाहूया की या नेत्यांनी सत्ता मिळवण्यासाठी आणि ती आपल्या हातात टिकवून ठेवण्यासाठी नक्की कोणते मार्ग वापरले, त्यांची रणनीती काय होती हे जाणून घेणं खूपच रंजक आहे. आता इथे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. हिटलर आणि मुसोलिनी दोघांचीही पद्धत जवळजवळ सारखीच होती. त्यांनी काय केलं तर एक एक करून सगळ्या लोकशाही संस्थांना संपवलं पद्धतशीरपणे, आणि याच पायावर त्यांनी आपली स्वतःची हुकुमशाही उभी केली. अर्थात या सगळ्या राजकीय डावपेचांमागे एक खूप शक्तिशाली आणि तितकीच धोकादायक विचारसरणी होती. या विचारसरणीचा वापर त्यांनी लोकांना एका कॉमन शत्रूच्या विरोधात एकत्र आणण्यासाठी केला. उदाहरणार्थ, इटलीमध्ये मुसोलिनीचा जो फॅसिझम होता तो टोकाच्या राष्ट्रवादावर आधारलेला होता. त्याचा असा विश्वास होता की हिंसा हे राष्ट्रीय शक्तीचं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि इथे हिटलरच्या नाझीवादाचं मूळ आपल्याला दिसतं, जिथे वांशिक श्रेष्ठत्वाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्यात आलं. आर्य वंशच सर्वश्रेष्ठ आहे असं घोषित करून टाकलं. आता ही विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि विरोधाचा प्रत्येक आवाज दाबून टाकण्यासाठी या दोन्ही राजवटींनी एक अत्यंत संघटित आणि क्रूर अशी दहशतवादी यंत्रणाच तयार केली होती. हिटलरची राजवट काही एका रात्रीत उभी राहिली नाही. सुरुवातीला प्रचार केला, मग हळूहळू कायद्याचा आधार घेऊन छळ सुरू केला आणि शेवटी थेट नरसंहारापर्यंत. ही एक अतिशय पद्धतशीरपणे आखलेली योजना होती. 60 लाख हा फक्त एक आकडा नाहीये. विचार करा, 60 लाख ज्यू लोकांना होलोकॉस्टच्या काळात हिटलरच्या राजवटीने अत्यंत निर्दयीपणे मारून टाकलं. हे मानवी इतिहासातलं एक इतकं काळं पर्व आहे ज्याची कल्पना करणंही कठीण आहे. आणि एवढंच नाही तर या व्यतिरिक्त 1 कोटीहून अधिक इतर नागरिकांनाही, म्हणजे कम्युनिस्ट, समाजवादी, कॅथलिक या सगळ्यांना लक्ष्य केलं गेलं आणि त्यांनाही ठार मारण्यात आलं. या राजवटीने आपल्या हत्याकांडासाठी गॅस चेंबर्स आणि सामूहिक गोळीबारासारख्या औद्योगिक पद्धती वापरल्या. यात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं यांच्यात कोणताही भेदभाव केला गेला नाही. या दोन हुकुमशहांच्या युतीने पुढे जगाला आणखी एका महायुद्धाच्या खाईत ढकललं, ज्याचे परिणाम आपण आजही कुठेतरी अनुभवतो. संपूर्ण जगावर राज्य करायचं आणि आर्यवंशाचा प्रसार करायचा ही हिटलरची महत्त्वाकांक्षा होती, आणि त्याला मुसोलिनीने दिलेला पाठिंबा यातूनच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. पण शेवटी दहशत आणि द्वेषावर उभी राहिलेली त्यांची ही राजवट त्यांच्याच हिंसक अंताने संपली. संपूर्ण जग त्यांच्या विरोधात एकत्र आलं आणि त्यांच्या या क्रूरतेचा शेवट झाला. त्यांचा हा विनाशकारी वारसा मानवी इतिहासासाठी एक कायमचा धडा आहे. तो आपल्याला नेहमीच आठवण करून देतो की द्वेष आणि असहिष्णुतेचे परिणाम किती भयंकर असू शकतात. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. खरंच एका व्यक्तीची द्वेषपूर्ण विचारसरणी लाखो लोकांचं भवितव्य कसं ठरवू शकते, आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपण काय करू शकतो यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.